नमस्कार, मी हेमाली मोहिते. हितगुज या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज हितगुजमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केटचं संपूर्ण ज्ञान आणि याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रसाद लेंडवे. आपण त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया आणि त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. प्रसाद लेंडवे, खूप खूप स्वागत आहे हितगुज या खास कार्यक्रमामध्ये आपलं. त्यानंतर प्रसाद लेंडवे यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. प्रसाद लेंडवे हे फिनोव्हेशन्सचे संस्थापक आहेत. भारतातील सर्वात मोठे आर्थिक जागरूकता प्लॅटफॉर्म असं फिनोव्हेशन्सचं वर्णन करता येईल. फिनोव्हेशन्स हे बहुउद्देशीय व्यासपीठ आहे जे जगभरातच आर्थिक जागरूकता पसरवण्यासाठी अगदी रचनात्मकपणे कार्य करत आहेत. फिनोव्हेशन्स मराठी या यूट्यूब चॅनलचे आतापर्यंत सुमारे 11 लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि ते या चॅनलद्वारे योग्य मार्गदर्शन करत असतात. अर्थात प्रसाद लेंडवे हे योग्य मार्गदर्शन करत असतात. तेव्हा आपणही आता या चर्चेला सुरुवात करूया आणि शेअर मार्केटचं संपूर्ण ज्ञान घेऊया प्रसाद लेंडवे यांच्याकडून. प्रसाद, सुरुवातीला या मध्ये तुम्ही आम्हाला असं सांगाल की मुळात शेअर मार्केट म्हणजे काय आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही स्टॉक मार्केट विषयी जागरूकता कशी करता? शॉर्ट पहिले मी तुमचा जो दुसरा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर करतो. सुरुवात अशी झाली की जेव्हा मी स्टॉक मार्केट बद्दल समजायला सुरुवात केली 2012-13 मध्ये मला खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करायला लागले आणि त्यानंतर एक जो मोठा प्रॉब्लेम होता तो हा होता की एक कुठला प्लॅटफॉर्म नव्हता जिथे सोप्या पद्धतीने कोणीही स्टॉक मार्केट शिकू शकेल. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी MBA मधून ड्रॉपआउट केलं फर्स्ट सेमिस्टर नंतर आणि फिनोव्हेशन स्टार्ट केलं आणि हळूहळू रिस्पॉन्स यायला लागला. फॅमिली वाढत गेली आणि आज 11 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आम्हाला जोडलेले आहेत आणि इनफॅक्ट करोडो लोकांनी आमचे स्टॉक मार्केट आणि फायनान्स इन्व्हेस्टमेंटचे व्हिडिओज बघितलेले आहे. आता मी वळतो तुमच्या पहिल्या क्वेश्चनकडे आणि जो आहे की स्टॉक मार्केट काय आहे, कसं काम करतं. बेसिकली स्टॉक मार्केट कंपनीसाठी एक प्लॅटफॉर्म आहे जिथून कंपनीज कॅपिटल रेज करतात, म्हणजे पैसा उचलतात. आणि इन्व्हेस्टरसाठी असा प्लॅटफॉर्म आहे जिथे इन्व्हेस्टर्स कोणीही असो, तुम्ही, मी किंवा कोणीही, जे डायरेक्टली त्या कंपनीचे भागीदार बनू शकतात, शेअर होल्डर बनू शकतात. तर स्टॉक मार्केटमध्ये बेसिकली कुठली कंपनी असो, आज तुम्ही बघता TCS आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज आहे किंवा इन्फोसिस आहे, बऱ्याचशा कंपन्या आहेत. 5,000 पेक्षा जास्त कंपनीज स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहेत ज्यांनी पब्लिककडून पैसा रेज केला आहे. म्हणजे कंपनीला जेव्हा पैशांची गरज पडते तेव्हा कंपनीजकडे वेगवेगळे ऑप्शन्स असतात पैसा रेज करण्याचे. त्यातला एक प्रकार आहे की बँकेकडून लोन घेणं आणि दुसरा प्रकार आहे की कंपनीजचे शेअर्स विकणं. स्टॉक मार्केटद्वारे कंपनीज शेअर्स विकतात आणि इन्व्हेस्टर्स ते घेऊन कंपनीमध्ये भागीदार होतात. इथे दोघांचाही फायदा आहे. कंपनीला पैसा मिळतो इन्व्हेस्टर्स कडून आणि इन्व्हेस्टर्सला कंपनीमध्ये भागीदारी मिळते. तर बेसिकली हा जो पूर्ण प्लॅटफॉर्म आहे स्टॉक मार्केट आणि स्टॉक एक्सचेंज, हा कंपनी आणि इन्व्हेस्टर दोघांसाठी विन विन सिच्युएशनचा प्लॅटफॉर्म आहे. आणि जी कंपनीची सुरुवातीची प्रोसिजर असते, म्हणजे जेव्हा कुठल्या कंपनीला वाटतं की त्यांना स्टॉक मार्केटमधून पैसे उचलायला पाहिजे तेव्हा ती आपला IPO आणतात. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल पब्लिक ऑफरिंगद्वारे कंपनी आपले शेअर्स लोकांना विकते आणि इनिशियल पब्लिक ऑफरिंगच्या प्रोसेस नंतर ते शेअर स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होतात. तर अशी ही सुरुवातीची प्रोसिजर आहे. बरं, तुम्ही स्टॉक मार्केट विषयी सांगितलं, पण मग आता या स्टॉक मार्केटमध्ये नेमकं फिनोव्हेशन्सचं कार्य कसं होतं किंवा तुम्ही त्यात नेमकं काय करता? शुअर. यामध्ये आम्ही लोकांना नॉलेज, जे स्टॉक मार्केटचं नॉलेज आहे ते प्रोव्हाइड करतो. म्हणजे स्टॉक मार्केट एक्झॅक्टली काय आहे. आता तुम्ही इथे बघितलं तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला फायदा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करता ती कंपनी ग्रो होईल. तर आमचं इथे काम हे आहे की लोकांना फंडामेंटल अनालिसिस शिकवणं, टेक्निकल अनालिसिस शिकवणं, व्हॅल्युएशन शिकवणं, म्हणजे हे सारे जे ऍस्पेक्ट्स आहेत मार्केटचे आणि कंपनीचे ते लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि आमच्या व्हिडिओजद्वारे, केस स्टडीजद्वारे आमचा पूर्ण प्रयत्न हा आहे की ज्या ज्या कंपनी स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहे त्यांना कव्हर करणं, त्यांची केस स्टडीज, त्यांचे फंडामेंटल अनालिसिस, त्यांचं व्हॅल्युएशन एटसेट्रा हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवणं. नक्की. मुळात प्रसाद, मला हे सांगाल की शेअर मार्केटला कुणी एक इन्कम सोर्स बनवू शकतं का? याबाबत फिनोव्हेशन्सच्या माध्यमातून तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? शुअर. स्टॉक मार्केट बद्दल बोलायचं झालं तर इथे 2 प्रकार आहेत. कंपनीज, जे लोक आहेत जे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, 2 प्रकारे पैसा कमवू शकतात. पहिला आहे ट्रेडिंग, दुसरा आहे इन्व्हेस्टिंग. सविस्तरपणे सांगतो. ट्रेडिंग म्हणजे काय की तुम्ही बघता की शेअर मार्केटमध्ये ज्या कुठल्या कंपनीज आहेत, TCS आहे, इन्फोसिस, जेवढ्या काही कंपनीज आहेत त्यांची प्राइस लगातार वर खाली होत राहते, कंटिन्युअसली वर खाली होत राहते. तर प्राइसचं फ्लक्च्युएशन्स आहे त्याला आपण फ्लक्च्युएशन म्हणतो. आणि या प्राइसच्या फ्लक्च्युएशन मधून ट्रेडर्स प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे
सध्या प्राइस चालू आहे ₹1000, तर जेव्हा ₹1001 होईल तेव्हा लगेच 1000ला शेअर्स बाय करायचे आणि 1001 झाल्यानंतर शेअर विकायचे. बरं. राईट. अशा प्रकारे शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ट्रेडिंगसाठी वापरले जातं टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस मध्ये जापनीज कॅन्डलस्टिक चार्ट आणि बाकी काही इंडिकेटर्स असतात, ज्याच्याद्वारे हे माहिती करायला मदत होते की कुठल्या कंपनीचे शेअर्स लगेच वर खाली होऊ शकतात, कुठल्या कंपनीमध्ये जास्त फ्लक्च्युएशन आहे, शॉर्ट टर्म मध्ये कुठला शेअर वर खाली होऊ शकतो. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, तो आहे इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्ही कंपनीच्या ग्रोथ मधून पैसा कमवता. बरं. म्हणजे आज कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता आणि ती कंपनी उद्या जाऊन ग्रो करते, म्हणजे तिचा प्रॉफिट वाढतो, बिझनेस वाढतो, तर अल्टिमेटली त्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढेल आणि त्याद्वारे तुम्हाला फायदा होईल. मिस्टर बेंजामिन ग्राहम, जे स्टॉक मार्केटचे गुरु म्हटल्या जातात, ज्यांनी इंटेलिजंट इन्व्हेस्टर नावाचं बुक लिहिलंय, ज्याला बायबल ऑफ स्टॉक मार्केट म्हणतात, ते म्हणतात की स्टॉक मार्केट शॉर्ट टर्म मध्ये वोटिंग मशीन सारखं काम करतं आणि लॉंग टर्म मध्ये वेइंग मशीन सारखं काम करतं. म्हणजे काय की शॉर्ट टर्म मध्ये फ्लक्च्युएशन खूप असतात आणि लॉंग टर्म मध्ये कंपनीची जी शेअर प्राइस आहे ती लॉंग टर्म मध्ये त्या कंपनीच्या बिझनेसला फॉलो करते. एक्झाम्पल देतो मी. TCS बद्दल बोलायचं झालं तर TCS ची शेअर प्राइस वर्ष 2000ला जवळपास किंवा 2009 रिसेंटली पकडायला गेलं तर 2009-2010ला ते ₹100 ₹110 होती. कंपनीचा बिझनेस वाढत गेलाय, कंपनीचा प्रॉफिट कंटिन्युअसली वाढत गेलाय. यामुळे फायदा हा झाला की कंपनीचं व्हॅल्युएशन वाढायला लागलं. आज कंपनीची शेअर प्राइस त्यामुळेच ₹100वरून ₹2200 गेली आहे. तर याचं रिझन हे आहे की कंपनीचा बिझनेस वाढला, प्रॉफिट वाढला आणि त्यामुळेच ही जी ग्रोथ आहे ती झालेली आहे. नक्की. प्रसाद, जसं तुम्ही सांगितलं की शेअर मार्केट हे एखादा व्यक्ती हे इन्कम सोर्स बनवू शकतो. मग या शेअर मार्केटमध्ये पैसे कमावण्यासाठी कुठल्या गोष्टी मुळात शिकून घेणं हे अगदी सगळ्यात जास्त गरजेचं असतं? शुअर. यामध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत आहात तर तुम्हाला गरजेचं आहे की तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिका, जापनीज कॅन्डलस्टिक चार्ट शिका, इंडिकेटर शिका, किंवा त्याशिवाय तुम्ही जर डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये डोळे बंद करून पैसा टाकला तर ती गॅम्बलिंग होईल, सट्टेबाजी होईल. ते जर तुम्हाला अवॉइड करायचं तर तुम्हाला वेगवेगळे अनालिसिस करावे लागतात. नॉर्मल अनालिसिस बद्दल बोलायचं झालं तर ट्रेडिंगसाठी टेक्निकल अनालिसिस केला जातो आणि इन्व्हेस्टिंगसाठी फंडामेंटल अनालिसिस केला जातो. एकदा मी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस बद्दल आयडिया देतो. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय की कुठली कंपनी पुढे जाऊन ग्रो होईल हे माहिती करणं, म्हणजे त्या कंपनीचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस काय आहेत ते चेक करणं. फॉर एक्झाम्पल आपण बघायला गेलं HDFC बँक किंवा आयशर मोटर्स. आयशर मोटर्स नावाची एक कंपनी आहे जिचा मेन प्रोडक्ट आहे बुलेट, जी आपली रॉयल एनफील्ड बाईक आहे, ती त्यांचा मेन प्रोडक्ट आहे. तो प्रोडक्ट खूप चांगला परफॉर्म करतोय मागच्या काही वर्षांपासून. त्यामुळेच कंपनीचं व्हॅल्युएशन वाढलं आणि ज्या लोकांनी 8-10 वर्षांआधी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्यांना खूप सारा प्रॉफिट झालाय. तर अल्टिमेटली तुमचा गोल हा आहे की त्या कंपनीजला शोधायचं ज्या पुढे जाऊन ग्रोथ करते. राईट. मग इन्व्हेस्टरचा मेन फोकस हाच असतो की अल्टिमेटली त्या कंपनीला शोधायचं ज्यांच्यामध्ये ग्रोथ होईल. त्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स येतात. पहिला पार्ट आहे कंपनीचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसचं अनालिसिस करणं. म्हणजे काय की जर प्रोडक्ट कंपनीचा आयशर मोटरचा प्रोडक्ट रॉयल एनफील्ड आहे तर रॉयल एनफील्डचं अनालिसिस करणं, प्रोडक्ट कसा आहे, क्वालिटी काय आहे त्याची, त्यानंतर त्याची मार्केटमध्ये डिमांड काय आहे, त्यांचं कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस करणं की कॉम्पिटिटर कोण कोण आहे रॉयल एनफील्डला. ते झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा आहे की कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस करणं. मिस्टर वॉरन बफेट म्हणतात की जर तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट वाचणं किंवा त्याचं अनालिसिस करणं येत नसेल तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण त्याच्याशिवाय तुम्ही कंपनी स्पीक नाही करू शकणार. तर अल्टिमेटली ते म्हणतात की फायनान्शियल स्टेटमेंट कंपल्सरी आहे. प्रश्न हा येतो की फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत तरी का? फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे कंपनीचे स्टेटमेंट जसं की बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट. हे स्टेटमेंट्स अल्टिमेटली तुम्हाला कंपनीबद्दल सगळी माहिती देतात. आज इथे उभ्या बसल्या बसल्या हे माहिती करणं खूप डिफिकल्ट आहे की अल्टिमेटली किती सेल झाला आहे रॉयल एनफील्डचा, किती प्रॉफिट आहे, किती रेव्हेन्यू आहे. बट फायनान्शियल स्टेटमेंटला बघून तुम्हाला या सगळ्या गोष्टी समोर दिसतील आणि त्यांचं तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल कर्ज किती आहे कंपनीवर, कर्ज जास्त आहे की कमी आहे त्याचं अनालिसिस करणं. एखाद्या कंपनीवर खूप जास्त कर्ज असेल, फॉर एक्झाम्पल स्पाइसजेट कंपनी आहे किंवा रिसेंटली रुची सोया आहे जी बँकरप्ट झाली होती, त्या कंपनीवर खूप जास्त कर्ज होतं. मग अल्टिमेटली पहिला पॉइंट हा आहे की त्या कंपनीजला अवॉइड करायचं ज्यांच्यावर खूप सारं कर्ज आहे. कारण मार्केटमध्ये अशा सुद्धा खूप कंपनीज आहेत ज्या खूप कमी ज्या कर्जाविना किंवा खूप कमी कर्ज घेऊन वाढलेल्या आहेत, जसं की TCS आहे, आयशर मोटर्स आहे आणि बऱ्याचशा आहेत. तर हा झाला पहिला पॉइंट. त्यानंतर कंपनीचा रेव्हेन्यू बघणं, कंपनीने प्रॉफिट किती कमवला ते बघणं, त्यानंतर कंपनीचा फ्री कॅश फ्लो, कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स, अशा बऱ्याचशा गोष्टी बघून तुम्हाला अल्टिमेट एक आयडिया मिळते की कंपनी कुठपर्यंत आहे सध्या, कंपनीची ग्रोथ रेट काय आहे मागच्या 8-10 वर्षांमध्ये, आणि इथून कंपनीचे प्रोडक्ट्स, कंपनीचं मॅनेजमेंट अनालिसिस करून, म्हणजे कंपनीचं मॅनेजमेंट किती पॅशनेट आहे प्रोडक्ट बद्दल,
कशा प्रकारे ते डिसिजन्स घेत आहेत, ते एथिकल आहे की नाही ते सुद्धा समजणं. जसं की येस बँकची केस आपण बघितली. येस बँकचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनी फ्रॉड केला. अल्टिमेटली इन्व्हेस्टर्सचं नुकसान झालं त्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल तर नुकसान होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बरं प्रसाद, जर कुणी एखादा नौखा असेल की ज्याला शेअर मार्केटमध्ये उतरायचं असेल, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचं असेल, तर त्याने काय केलं पाहिजे? मुळात जर काही धोके असतील तर यात कशी काळजी घ्यावी आणि हे धोके कसे ओळखावेत याबद्दल काही सांगू शकाल? हो, इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे धोके असतात. स्टॉक मार्केटमध्ये मी बघतो की बऱ्याचदा लोक कुठल्याही नॉलेज विना एंटर करतात आणि मग त्यांना लॉस होतो. पहिला एक सगळ्यात जास्त कन्फ्युजन असं असतं की बऱ्याचदा लोकांना काय वाटतं की जेवढी कंपनीची शेअर प्राइस जास्त तेवढी कंपनी मोठी. बट असं नसतं. आज तुम्ही बघायला गेलं तर MRF ची शेअर प्राइस जी आहे ती 50-60 हजारापेक्षा जास्त आहे. TCS ची शेअर प्राइस आहे ₹2200. पण TCS ही मोठी कंपनी आहे. तर कंपनीची साईज तुम्हाला शेअर प्राइस वरून नाही कळत, ती कळते तुम्हाला कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशन वरून. तर हा सगळ्यात पहिला पॉइंट समजणं महत्वाचं आहे. दुसरा पॉइंट असा आहे लॉस अवॉइड करण्यासाठी की बऱ्याचदा लोक पेनी स्टॉक पिक करतात. पेनी स्टॉक्स म्हणजे काय की ज्या कंपनीची शेअर प्राइस 50-100 रुपयांपेक्षा कमी असते आणि ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे ज्यांची साईज 500-400 करोडच्या कमी असते त्यांना पेनी स्टॉक्स म्हणतात. जनरली काय करतात की जे बिगिनर्स असतात, नवे लोक असतात, ते छोट्या अमाऊंटने इन्व्हेस्ट करतात. त्यात काहीच हरकत नाही. तुम्ही किती अमाऊंट पासून स्टॉक मार्केटमध्ये आज इन्व्हेस्ट करू शकता, 100-200 रुपयांपासून सुद्धा. पण त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्या कंपनीजला पिक करा ज्यांची शेअर प्राइस खूप कमी आहे. लोक काय करतात की ₹2, ₹3 ज्यांची प्राइस आहे ते शेअर पिक करतात. त्यांना असं वाटतं की ₹3 शेअर ₹6 गेला तर माझे पैसे डबल होणार. तेच जर TCS चे ₹2200 शेअर्स घेतले तर मला अमाऊंट सुद्धा जास्त लागेल. प्लस 2200 ते 4400 व्हायला मे बी टाइम सुद्धा खूप जास्त लागेल. त्यामुळे क्विक मनीच्या मागे लोक पेनी स्टॉक्स पिक करतात. आता पेनी स्टॉक्सचा प्रॉब्लेम हा आहे की जास्त करून कंपनीज म्हणजे ज्यांची शेअर प्राइस ₹20-30 पेक्षा कमी आहे त्या कंपनीज अशा असतात, म्हणजे 90% कंपनीज अशा असतात ज्या बँकरप्सीच्या क्लोज असतात, म्हणजे दिवाळखोरीच्या एकदम जवळ असतात किंवा त्यांचे प्रोडक्ट्स मध्ये प्रॉब्लेम असतात किंवा एखादा फ्रॉड निघालेला असतो. तर अशा कंपनीज असतात 99% की ज्यांच्यामध्ये काहीही फ्युचर नसतं. लोक मग त्या कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करतात आणि तुम्हाला अशा बऱ्याच केस स्टडी मिळतात. सुझलॉन एनर्जी, जयप्रकाश असोसिएट्स, त्यानंतर इंडिया बुल्स पॉवर, अशा खूप साऱ्या कंपनीज आहेत ज्या प्रॉब्लेम मध्ये आहेत आणि ज्यांची शेअर प्राइस कंटिन्युअसली खाली येते. रिलायन्स कम्युनिकेशन त्यातलं एक मोठं एक्झाम्पल आहे, ज्याचं सिम कार्ड एकीकडे सगळे वापरत होते, पण हळूहळू कंपनीचा बिझनेस डाऊन व्हायला सुरुवात झाली आणि लोकांना तिथे नुकसान व्हायला सुद्धा सुरुवात झाली. आज कंपनीची शेअर प्राइस ₹1 आहे, एकेकाळी ती 700 ते 800 रुपये होती. बरं प्रसाद, सध्या आंतरराष्ट्रीय बाजार म्हणा किंवा सगळी जागतिक अर्थव्यवस्था ही खूप एकमेकांशी कनेक्टेड आहे. जरा काही जगात कुठे काही खुट झालं की त्याचा परिणाम बऱ्याचदा या बाजारांवर दिसतो आणि जगभरातल्या सगळ्या बाजारात स्टॉक मार्केटवर याचा परिणाम दिसायला लागतो. तर मग या स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही उतरत असता तेव्हा या आंतरराष्ट्रीय घटनांचा, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे? ऍक्च्युअली याच्यामध्ये डिपेंड करतं की कुठली कंपनीज तुम्ही पिक करता आणि त्यांचा बिझनेस काय आहे. जसं तुम्ही बघायला गेलं तर मेटल बिझनेस आहेत किंवा IT बिझनेस आहेत. IT बिझनेस मध्ये होतं काय की IT बिझनेसचं जे काम आहे ते आउटसोर्सिंगचं आहे. US मध्ये तेच गोष्ट करायला जास्त पैसे लागतील, तीच गोष्ट US ची कंपनींनी जर इंडियाच्या कुठल्या कंपनीला दिली, जसं की TCS इन्फोसिसला करायला दिली, तर त्यांचं काम स्वस्तामध्ये होतं. अशा वेळी तुम्हाला जर त्या कंपनीचा जो बिझनेस आहे तो इंटरनॅशनल मार्केटशी संबंधित आहे तर तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटला ट्रॅक करावं लागेल. जसं की H1B व्हिसा आहे किंवा मागचे काही प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला बघावं लागेल की एक्झॅक्टली त्या कंपनीचा बिझनेस कसा आहे. फॉर एक्झाम्पल आपण IT बद्दलच बोलूया. पॅन्डेमिकमुळे, कोरोना व्हायरस पॅन्डेमिकमुळे बरेचसे US चे बिझनेसेस ची परफॉर्मन्स खराब व्हायला लागली. त्यामुळे होणार हे आहे लॉंग टर्म मध्ये की त्या कंपनीज पासून मिळणारे कॉन्ट्रॅक्ट, जे IT कंपनीला मिळणारे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा कमी होण्याचे चान्सेस आहे. आणि अल्टिमेटली मग तुम्हाला त्या कंपनीची जे न्यूज आहे, इंडस्ट्रीची न्यूज आहे, त्यांच्याशी जोडून राहावं लागेल. तर तो एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की बिझनेस तुम्हाला बघावं लागेल की किती रिलेटेड आहे. बरेचसे इंडियामध्ये बिझनेस असे आहेत की ज्यांचं इंटरनॅशनल मार्केटशी जास्त रिलेशन नाही आहे. बऱ्याचशा बँक्स आहेत, HDFC बँक, ICICI बँक, ज्यांचं अल्टिमेट जे मेन मार्केट आहे ते इंडियन मार्केट आहे, डोमेस्टिक मार्केट आहे. तर त्यासाठी तुम्हाला इंडियन मार्केटवर फोकस करावं लागेल. जर बिझनेस बाहेर पण असेल तर इंटरनॅशनल मार्केटवर तुम्हाला फोकस करावं लागेल. ऑटोमोबाईल बिझनेस मध्ये पण तसंच आहे की एक्सपोर्ट बऱ्याचदा होतो. बजाज आहे किंवा बाकी कंपनीज आहेत एक्सपोर्ट पण करतात, तर तिथे तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटवर पण नेहमी नजर ठेवणं गरजेचं आहे. प्रसाद, शेअर मार्केट समजायला मुळात काही विशिष्ट शिक्षणाची गरज असते का? म्हणजे केवळ कॉमर्स बॅकग्राऊंड असलेलीच लोक शेअर मार्केटमध्ये यशस्वी करिअर करू शकतात की आणखी अगदी वेगळ्या बॅकग्राऊंडची लोक सुद्धा या क्षेत्रात येऊ शकतात? नक्कीच. इथे करिअर करण्यासाठी कॉमर्स बॅकग्राऊंडची नक्कीच गरज नाहीये.
तुम्हाला मी सांगू शकतो की इंडिया आणि बाहेर कंट्रीजमध्ये सक्सेसफुल इन्व्हेस्टरची तुम्ही लिस्ट बघितली तर 70-75% पीपल नॉन कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत आणि मेनली इंजिनियर आहेत किंवा कोणी आर्ट्स मध्ये काही केलं असेल तर नॉट नेसेसरी की कॉमर्स करावं लागेल. मी स्वतः सुद्धा एक इंजिनियर आहे आणि त्यामुळे मला नाही वाटत की हे गरजेचं आहे. यामध्ये मेन पॉइंट जो आहे तो हे समजणं की फायनान्शियल, बऱ्याचदा लोकांना वाटतं की फायनान्शियल स्टेटमेंट्स किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा व्हॅल्युएशन या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी कॉमर्स बॅकग्राऊंडची गरज आहे, पण तसं नक्कीच नाही. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण सगळे एक व्हॅल्यू इन्व्हेस्टर आहे. जर आपण एका दुकानामध्ये गेलो आणि तुम्ही बाजारात गेले आणि बघितले की 2 दुकान आहेत जिथे ऍपल आहेत, ऍपलची क्वालिटी सेम आहे. एका दुकानदाराने सांगितले तुम्हाला की 100 रुपये डझन, दुसरा दुकानदार सांगतो 110 रुपये डझन, तुम्ही 100 रुपये डझन पिक करा. प्लस जेव्हा मार्केटमध्ये आपण बघतो की जेव्हा डिस्काउंट जास्त असतात आपण खरेदी करणं प्रिफर करतो. तर मार्केटमध्ये पण तसंच आहे की जर शेअर मार्केटमध्ये तुम्ही कंपनीज बघितल्या तर इथे बऱ्याचदा जेव्हा रिसेशन येतं, आता तुम्ही मार्च मध्ये जेव्हा कोरोना व्हायरस पॅन्डेमिक स्टार्ट झालं, शेअर मार्केट खूप घसरलं, प्राइसेस खूप डाऊन झाल्या, तर इथे सुद्धा डिस्काउंट्स मिळतात कारण की इथे डेली बेसिसवर शेअर प्राइस चेंज होत राहतात. त्यामुळे तुमच्याकडे हा ऑप्शन आहे की कुठल्या प्राइसला तुम्हाला शेअर घ्यायचा आहे विकत. बऱ्याचदा असं होतं की चांगल्या कंपनीचे शेअर तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये मिळतात जेव्हा रिसेशन किंवा एखादा क्रायसिस येतो. तर तुम्हाला हे शोधायचं आहे की माझ्यासाठी डिस्काउंट पिरियड कुठला आहे आणि हे शोधण्यासाठी जसं की फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस करणं किंवा व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करणं किंवा बाकी गोष्टी आहेत जसं कॅन्डलस्टिक अनालिसिस करणं, या गोष्टींसाठी म्हणजे टेक्निकल अनालिसिस ज्याला म्हणतात, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कुठल्या स्पेसिफिक गोष्टी करण्याची बिलकुल गरज नाही. याच्यासाठी बस तुम्हाला बिझनेस समजून घेण्याची एक आवड असली पाहिजे की कुठलाही बिझनेस आहे, TCS आहे, कुठलाही आहे, पेज इंडस्ट्रीज आहे, तर त्याचे प्रोडक्ट्स काय आहे, मला जाणून घ्यायचं की त्याची ग्रोथ कशी आहे, या सगळ्या गोष्टी शिकण्याची एक आतुरता तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही शिकू शकता. याच्यामध्ये असं कुठलाच नियम नाहीये आणि स्टॉक मार्केटमध्ये बेसिक डॉक्युमेंट्स देऊन तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि आपली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. त्यामुळे चाहे स्टॉक मार्केट असो, म्युच्युअल फंड असो किंवा स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट असो, कुठल्याही गोष्टीसाठी कुठल्याही बॅकग्राऊंड नॉलेजची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली सुद्धा स्टार्ट करू शकता. आणि आज फिनोवेशन्स द्वारे आम्ही हाच प्रयत्न करतो. आज आमचे सबस्क्रायबर बघितलं तर 60-70% लोक नॉन कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत आणि जे पूर्णपणे स्टॉक मार्केट शिकलेले आहेत आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा करत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आणि पॉसिबल केलेल्या आहेत लोकांनी. त्यामुळे एज्युकेशन पर्टिक्युलर असणं नक्कीच काहीच बिलकुलच गरजेचं नाहीये. नक्की, खूप महत्वाचं आहे हे. प्रसाद, अनेक यशस्वी गुंतवणूकदार आहेत, वॉरन बफे सारखे म्हणा किंवा आणखीन यशस्वी उद्योजक आहेत, त्यांच्याकडून नव्या गुंतवणूकदारांनी काय शिकण्यासारखं आहे? तुम्ही बघायला गेलं तर वॉरन बफेट आहे, त्यानंतर चार्ली मंगर आहेत, कार्लो स्लिम हेलू आहे. तर वॉरन बफेट आणि कार्लो स्लिम हेलू जगाच्या टॉप 10 रिचेस्ट पर्सन मध्ये येतात. हे दोघेही इन्व्हेस्टर खूप सक्सेसफुल आहे. त्याच्यामागे 2-3 मेन रिझन्स आहेत. पहिलं मेन रिझन आहे की त्यांनी इन्व्हेस्टमेंट, मिस्टर वॉरन बफेटनी 11व्या वर्षापासून, वयाच्या 11व्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली. कार्लो स्लिम हेलूंनी 12व्या वर्षांपासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली. मिस्टर वॉरन बफेट पेप्सीचे, कोकचे कॅन्स विकायचे, न्यूजपेपर विकायचे आणि त्यातून जो पैसा आला ते हळूहळू स्टॉक मार्केटमध्ये सिटीज सर्व्हिसेस नावाच्या कंपनीमध्ये पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट केली. सुरुवातीला काही लॉसेस झाले, तर लर्निंग मधून ते शिकत गेले आणि हळूहळू कोका कोलामध्ये त्यांनी 1987 मध्ये इन्व्हेस्ट केलं. अजून सुद्धा शेअर्स होल्ड केलेले आहेत. हळूहळू इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू इतकी वाढायला लागली की ते अरबपती होऊन गेले. सेम स्टोरी आहे मिस्टर कार्लो स्लिम हेलूची, मेक्सिकोचे सगळ्यात रिचेस्ट पर्सन आणि जगातल्या टॉप 10 रिचेस्ट पर्सन मध्ये येतात. त्यांनी सुद्धा 12व्या वर्षापासून सुरुवात केली इन्व्हेस्टमेंटची आणि आता एका वेगळ्या लेवलला आहे. सुरुवातीला म्हणजे मेन पॉईंट इथे सांगायचा हा आहे की तुम्ही जर वयाच्या कमी वर्षी म्हणजे यंग एज मध्ये सुरुवात करता तर फायदा आहे. फायदा असा की कंपाऊंडिंग होतं. तुम्हाला ऍक्च्युअली रूल असा आहे की तुमची जेवढी काही इन्कम आहे त्याचा ऍटलीस्ट 10% अमाऊंट तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तुमची सॅलरी 1 लाख रुपये तर 10,000 रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला पाहिजे. काही तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये करा, काही म्युच्युअल फंड मध्ये किंवा काही FD मध्ये करा, बट इन्व्हेस्टमेंट तुमची गरजेची आहे. त्यानंतर काय की इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 2-3 वर्षांनंतर तुम्हाला हळूहळू रिटर्न्स मिळायला सुरुवात होते. ते रिटर्न्स तुम्ही रिइन्व्हेस्ट करा कंपनीजमध्ये आणि ते हळूहळू अमाऊंट वाढत जाईल. अशा प्रकारे एक काय ना की इन्कमचा एक वेगळा सोर्स तुम्हाला क्रिएट करता येईल, पॅसिव्ह इन्कम तुमच्या इन्व्हेस्टमेंट मधून. वॉरन बफेट म्हणतात की जर तुमच्याकडे मल्टिपल इन्कम सोर्सेस नाही आहेत तर तुम्हाला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करावं लागेल. बरोबर. त्यामुळे तुमच्याकडे 2-3 मल्टिपल सोर्सेस असायला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट मधून मिळणारा रिटर्न हा तुमच्यासाठी एक रिटर्न असू शकतो, एक इन्व्हेस्टमेंट सोर्स हा बनू शकतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करा आणि रेग्युलर बेसिसवर करत राहा आणि लॉंग टर्म मध्ये तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न्स मिळतील. दुसरा पॉइंट हा आहे कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंग म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 1 लाख रुपये आज इन्व्हेस्ट करताय आणि तुम्हाला त्यावर 15% रिटर्न मिळतात तर हे 1 लाख रुपये 28 वर्षांनंतर 50 लाख रुपये होते. 15% इंटरेस्ट नुसार कंपाऊंडिंग होते. आणि त्याच्या पुढच्या 5 वर्षात
म्हणजे 28 पासून 33 वर्ष म्हणजे पुढच्या 5 वर्षात म्हणजे बरं. 1 लाखाचे 50 लाख व्हायला 28 वर्ष लागले हं, आणि त्याच्या पुढच्या 5 वर्षात अजून 50 लाख त्यामध्ये ऍड होतील. हं, त्यामुळे काय की कंपाऊंडिंग जी आहे ती लॉंग टर्म मध्ये खूप फास्ट वर्क होते. हं, हं, हं. आपण बघतो की जेव्हा आपण व्याजाच्या बद्दल बोलतो की चक्रवृद्धी आहे, व्याज एखादं की आपण सगळ्यांना सांगतो की जास्त कर्ज घेऊ नको रे बाबा. हं, हं. एक कर्ज तुम्ही जास्त घेतलं तर त्याची चक्रवृद्धी व्हायला लागेल आणि तुमचं पूर्ण जमीन वगैरे सगळं तुम्हाला विकावं लागेल. हं. तर इथे पण इन्व्हेस्टमेंट मध्ये पण तेच लागू होतं की जे इंटरेस्टवर इंटरेस्ट तुम्हाला मिळत जातो. कंपाऊंडिंग म्हणजे काय की इंटरेस्टवर इंटरेस्ट. हं. आज तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट कराल एका वर्षांनी 8% 10% इंटरेस्ट भेटला तुम्हाला. हं. 10% ने 100चे 110 होतील. पुढच्या वर्षी तुम्हाला 110 रुपयावर इंटरेस्ट मिळेल. हं. तर अशा प्रकारे तुमची स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढत जाते आणि तुम्ही कंपाऊंडिंगद्वारे जास्तीत जास्त रिटर्न कमवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकता. नक्की. प्रसाद, शेअर मार्केट सारख्या इतक्या काहीशा धोकादायक वाटणाऱ्या या विषयावर तुम्ही इतकं उपयुक्त मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हितगुज या खास कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.